भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। राशी चक्रकार शरदजी उपाध्याय उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करते। ग्रहांच्या अवस्थेविषयी आपण आता अभ्यासाला सुरुवात केलेली आहे। ग्रहांचा अभ्यास करत असताना आतापर्यंत कुंडली शिकलो आणि ग्रह कुठल्या जागेवर आहेत एवढं कळलं की असं वाटायचं चला कुंडलीचा तो स्वभाव आपल्या लक्षात आला, पण नाही, ग्रह इथून तिथे पाहतात, पण ग्रहांना सुद्धा वय असतं। हे सगळं कळायला लागल्यावर आणखीन जागृत झालेली आहे आपली काय जाणून घ्यायची वृत्ती, आणि त्याच दृष्टीने आपण आज हाताळतो आहोत विषय ग्रहांची अवस्था कोणती, मृत अवस्था। बोलूया समराशी विषम राशीच्या विचारांनी या मृत अवस्था ग्रहांच्या काय काय असतात। मृतच अवस्था असतात तर त्या असतातच का? बघ आता आधी मृतावस्था म्हणजे काय, विषम राशीमध्ये 24 ते 30 बरोबर, 1 3 5 हे सगळं विषम, इव्हन ऑड सायन्स, इव्हन सायन्स मध्ये मृतावस्था पहिलीच येते, बालक जन्माला येतो तेच मृत अवस्था काय येतात तर त्या ग्रहांची विशिष्ट जी डिग्री आहे विषम आणि समराशींची, काय आमच्या ह्या संशोधकांची बुद्धी अंतर्मन असेल शक्ती असेल, पण त्यांनी असं बरोबर ऑड आणि इव्हन सायन्सची डिग्रीवरच्या ग्रहांच्या लहरींचा अभ्यास केला। उद्या तुझ्या ओळखीतल्या कोणा मुलीचं लग्न व्हायचं आहे, का मैत्रिणीच्या मुलीचं, आणि ती म्हणाली की काकू माझ्याकडे ना मुलाची पत्रिका पण आली आहे, जरा बघा। तिच्या पत्रिकेत वृषभ राशी शुक्र तरुण दिसला युवावस्थेत आणि मुलाचा मृतावस्थेत आहे, तर कोणी ज्योतिष्य सांगणार नाही ते तू सांगशील की बघ मी पण या अवस्थेतनं गेली आहे। स्त्रीला नवऱ्याकडून ज्या ज्या सुखांच्या अपेक्षा आहेत त्यातलं एक लैंगिक सुख आहेच, कोणी किती नाकारलं तरी ते शुक्रावर अवलंबून आहे, आणि तुझ्या नवऱ्याच्या पत्रिकेत तो शुक्र मृतावस्थेत असल्यामुळे त्याचा प्रणयाचा आवेग, एकंदर उत्साही वातावरणाचा जे काय सगळे त्याच्यामध्ये नाही फारशी दाद देता येत त्याला, तिथे तुला काळजी घ्यायला पाहिजे। ह्या मुलाचे लग्न करायचं असेल तर ह्या तडजोडी कर, आणि संपदा तुला आश्चर्य वाटेल ही तरुण मुलं मुलींना म्हणजे खरंच मित्र झालेत। अगदी रिसेंटली एक इतकी सुंदर पर्सनॅलिटीची वृषभ राशीची मुलगी आली ती, बघितल्यावर कळतंच वृषभ। ते म्हणाले काका खरंच आधी तुमचा कार्यक्रम लागायला पाहिजे होता, माझ्या नवऱ्याचे रास अमुक अमुक आहे, केवढा फरक आहे, तो असं आहे मी अशी आहे, कुठंतरी म्हणे जवळपास आलं पाहिजे। म्हटलं आता नीट खुलासा कर, चुकून कधी बायकोचं कौतुक नाही, त्यांचेच विषय ते मला सांगत बसतात, मला काही त्यातलं कळत नाही, ते डॉक्टरेटचे विषय मला सांगत बसतात, आणि इतकी कंटाळी होती, आणि शेवटी काय म्हणाली ते धोकादायक आहे। म्हणजे कधी कधी वाटतं ना माझा पाय घसरेल, मग तिला काय सांगायचं सांगून मी शांत केल्यावर वेगळं। पण हे पुस्तक तू पाहिलं असेल बघ, अंतराळातून अंतरंगाकडे, हे पुस्तक मला माझ्या विद्यार्थिनीने लिहायला लावलं। ही विवाह का फेल होत आहेत, असे 11,000 केसेस दरवर्षी घटस्फोटासाठी काय येत आहेत। मग मी ह्या तरुण मुलींना इतकं सखोल ह्याच्यामध्ये शिकवलं आहे, तुमचा जोडीदार कुठल्या राशीचा असावा, तुमचे सासू सासरे कसे कुठल्या राशीचे ओळखावे वगैरे, हा सगळा भाग सांगता आपण बोलत असताना मला एक आठवलं आता की एखाद्या मुलाचा शुक्र अगदीच मृतावस्थेत आहे, पण त्याचा गुरु हा युवावस्थेत आहे। तर आत्ता विषय नाही तरी मी युवावस्थेतला गुरु आणि ह्याचं जोडायला सांगतोय। ती मुलगी वृषभ राशीवाली खूप देखणी आहे, खूप आवड आहे तिला, आणि प्रत्येकाला काय एवढं लहान वयात अध्यात्माची आवड असतेच असं नाही। तिला हा मृतावस्थेतल्या शुक्राचा नवरा मिळाला, गुरु फार बलवान आहे, हनीमूनला जाऊन आली म्हणा किंवा नुकतंच लग्न झालं आहे, ती आपल्या आईशी काय बोलेल किंवा मैत्रिणीशी काय बोलेल हे मी तुला अंतराळातून अंतरंगाकडेच्या 125 पानावर तूच वाचून दाखवूया ना। नवऱ्याचा अतिसभ्यपणा, नवऱ्याचा अतिसभ्य सुसंस्कृतपणाही बायकांना तापदायक ठरतो। हे या वाक्यावर कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकेल की नाही? सुसंस्कृतपणा तापदायक कसा? ज्यावेळी जे करायचं ज्या वयात ते जर तुम्ही केलं नाही तर त्या सुसंस्कृतपणाला अर्थ काय? सुसंस्कृतपणा तुमच्या क्षेत्रात विशिष्ट ठीक आहे, पुढे वाच म्हणजे कळेल।
मध्यम वय उलटून गेलेल्या वर्षाताई थोडे थट्टेने, थोडे वैफल्याने, थोडे वैतागून सांगत होत्या, माझे मिस्टर म्हणजे कार्तिक स्वामीच. कोण आहे आठवड्यातले कार्तिक स्वामी? म्हणजे ब्रह्मचारी ना, त्यांना हो, पण बायकांचं वावड आहे. कोणाचे कोण आहेत ते? कार्तिक स्वामी हे आपले गजाननांचे भाऊ, पार्वतीचे पुत्र. बरोबर. आणि ज्यांचं मयूर वाहन आहे. हा, पण स्त्री हत्यार टाकलं होतं त्यांच्यावर आणि खूप स्त्रिया येऊन त्यांना त्रास द्यायला लागल्यावर त्यांनी शाप दिला, माझ्या दर्शनाला जी स्त्री येईल तिला वैधव्य येईल. म्हणून कार्तिक स्वामीचं दर्शन घेत नाहीत बायका. आठवड्यातले 4 दिवस उपास, पुन्हा एकादशी, संकष्टी वेगळीच, सोमवारी शिवलीलामृत, गुरुवारी गुरुलीलामृत, शनिवारी शनी महात्म्य, तासन तास पारायण. हे कोण म्हणतंय? ती बाई जिचा शुक्र मृतावस्थेत आहे आणि गुरु अवस्थेत आहे नवऱ्याचा, ती बाई. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी थोडा एकांत मिळाला म्हणून मी हळूच त्यांच्या छातीवर मस्तक टेकले तर दूर होऊन म्हणाले, अगं आज माझी एकादशी आहे. आम्ही हनीमूनला जायचे ठरवले तर म्हणाले, आपण सोलापूरला जाऊ, तेथून गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर सगळेच जवळजवळ आहे. प्रवासातही ते हनुमान चालिसा, शिवस्तुती, दासबोध वाचतच होते. हॉटेलवर पोचल्यावर ते लगेच आंघोळीला गेले. मी चेंज करीत होते तेवढ्यात त्यांनी बाथरूमचे दार उघडले आणि सॉरी सॉरी म्हणत पुन्हा बंद केले. नंतर आतूनच विचारले, झाले का ग तुझे? तशी वर्षाताईंना 3 मुले आहेत, पण सांगताना त्या म्हणाल्या मला 4 मुले आहेत, या सगळ्यात हा मोठा. असे कितीतरी किस्से या तरुण मुलांना एवढ्यासाठी समजवले, तुमचं लाईफ एवढं पडलंय ना, विवाह करताय तुम्ही ना, नीट समजून घ्या व्हॉट इज मॅरिड लाईफ. आणि इतकं सखोल समजावलं त्यांना. म्हणून हल्ली मुलामुलींचे मला जे SMS येतात की अंतराळातून अंतरंगाकडे या पुस्तकामुळे आम्हाला जोडीदार निवडणं सोपं गेलं. आणि म्हणून आम्ही काय करायचं, अमुक मुलगा चांगला असं कधी नसतं, तुला तो मॅच होतोय का. हॉटेलमध्ये गेल्यावर सगळंच चांगलं आहे, पण तुम्ही नेमकी इडली वडा सांबार मागवता, ती टेस्ट तुमची डेव्हलप झाली आहे. प्रत्येक मुलीची एक टेस्ट अँड रिक्वायरमेंट आहे आणि मुलाची पण, ती मॅच करणं म्हणजे मॅच मेकिंग. हे गंमत दाखवली, असं सगळं पुस्तकच मस्त भरलेलं आहे ज्ञानाने आणि गमतीने. आता तुझ्या लक्षात येईल कुठला विषय आहे त्याप्रमाणे मृतावस्था बघ. आता कोणाला तरी बिझनेस चालू करायचा आणि मंगळ मृत आहे, काय धडाडी तुझ्यामध्ये? रिस्क घेणं तुला जमतं का? नो रिस्क नो गेन. एखाद्याचा गुरुच मृत आहे आणि त्याची आई म्हणाली काही नाही, अभ्यास करत नाही, त्याला कळतच नाही आहे, विषय आकलन होत नाही. पण गुरु मृतावस्थेत असलेल्या मुलाला सुद्धा एखादा विषय आवडतो, तो द्या त्याला. शनी हा ग्रह मृतावस्थेत आहे तर काय फळ देईल असं तुम्ही विचारलं, पण कुठल्या घरात ते सांगा? मृत्यूस्थानात कुंभ राशीत, म्हणजे अष्टम स्थानात कुंभ राशीत जर शनी असेल तर पटकन शनी अष्टम स्थानात पाहिल्यावर काय की मृत्यूच्या बाबतीत की दीर्घ आयुष्य आहे या व्यक्तीला, लवकर मृत्यू येणार नाही असं सांगितलं. पण हे फळ शनीच आहे आणि तो मृतावस्थेत आहे, म्हणजे आपल्याला हे फलित त्याचं सांगता येणार नाही, गेलं. आणि शिवाय कुंभ राशीचा स्वामी शनीच आहे, म्हणजे शनी शनीच्या घरात आहे. त्याला भावबल मिळालं होतं, राशीबळ मिळालं होतं, तरी पण अवस्थेने गेला. किती डूज आणि डोंट्स असतात बघ, हे चांगलं ते चांगलं पण गेलं, ते गोट्या पण करतो त्याच्या खेळण्याच्या. एक छान आत गेली 4थी, पण आता 5वी 3री बाहेर आहे. आणि याच शनीच्या 3री आणि 7वी आणि 10वी दृष्टी पण असते, पण ती पण काही फलित देणार नाही कारण मृत अवस्थेत आहे. म्हणजे शनीची दृष्टी ही नॉर्मली कुठल्या स्थानावर पडेल तिथे चकनाचूर करते. म्हणून शनी मृतावस्थेत असणं ही इष्टापत्ती आहे, बरोबर. पण कधी नाही तो मृत्यूस्थानात कुंभेत आला होता तर अवस्थेनेच गेला. मग असाच हा विषम राशीत 24 ते 30 अंशावर असेल शुक्र, तर मग अशी तुम्ही उदाहरण दिलं त्याप्रमाणे चंद्र, हे जे वाचलं अंतराळातून अंतरंगामध्ये, जे त्याचं उदाहरण, शुक्र मृतावस्थेत म्हणजे मिनिमम रस्से करता तरी पाहिजे ना. लक्षात घे, शुक्र हा काही असभ्य ग्रह नाही आहे. तो आता हा छान मेकअप जर केला आहेस आणि एखाद्या शुक्रवाराला भावला आणि तुझं म्हणा संपदा ग्रँड कॉम्बिनेशन आहे, काय बिघडलं याच्यामध्ये? पण एखादी अगदी सोळी कोणी व्यक्ती घरात TV बघत असेल, नाही हो आमच्या मुलाबाळांबरोबर आम्ही बघतो तसं नो. अरे तुम्ही एक आवडलेल्या गोष्टीचं कौतुक करता, बागेतली फुलं बघता, गुलाब कौतुक करता,
आंबे बघतात त्यांचं कौतुक करता पिकलेले आंबे. एक व्यक्ती छान दिसते तर म्हणायला काय प्रॉब्लेम आहे. पण तो शुक्रसुद्धा कधी कधी मृतावस्थेत असतो आणि बिचारी एवढी बायकोन वाटून थोडं मी कशी दिसते, साडी छान आहे, मी कशी. पण आणखीन एक घोटाळा होत असेल ना बऱ्याच जणांकडनं की अंश पाहिले शनीचे, वा 24 ते 30 आहे, पण राशी नाही पाहिली की घोळ झाला ना, प्रेडिक्शनमध्ये चूक आलीच. मला नेहमी तुमच्या बायकांची आठवण येते हे सगळं बोलताना. मी साड्या काढताना तर काय ट्रीटमेंट देता त्याला. हां हे ना पोत छान आहे गो, नाही तिला छान दे, माझी नणंद जरा काळी काळी आहे ना, तिलाही छान दिसते असं मैत्रिणीला सांगते, पण नको, कॉस्टलीच वाटते, अवस्थेने गेली. असं हे तुम्ही जे शेवटी एक कुठल्या तरी साडीचं भाग्य फळफळतं. मग तो दुकानदार म्हणतो, मॅडम पहिली हीच काढली होती मी, ती असू दे, तुला घामाघूम केलाय ना मी, बाज मला बरं वाटलं. असं एक तरी कुठलं तरी जातोच पॉईंट. पण जसे सगळ्या विषयात चांगले मार्क्स मिळत नाहीत, ओव्हरऑल जो परिणाम जो बघायचा ना तो 7ही पॉईंट्स उत्तम पाहिजे. पण नॉर्मली आपण मार्क लिस्ट बघितलं असे खुश होतो ना, काय फिजिक्समध्ये 98 असतं, केमिस्ट्री पण छान आहे 92, एकदम मॅथमॅटिक्समध्ये 55. एक पॉईंट कुठला तरी खाली जातो आणि त्याने सगळा परिणाम होतो. भाव चांगला, अवस्था चांगला, रशी चांगली, दृष्टी चांगली, योगही चांगले आणि भावेश तत्व षष्ठेश, सगळं चांगलं चांगलं घेऊन शत्रूच्या माथ्यावर मारायचं का ते. भावेश तत्व पण चांगलं पाहिजे. हे सगळं केल्यावर अजून आहेतच 2 गोष्टी. काय ते सगळं झाल्यावर त्याची दशा येते का. हां, ते आपल्याला शिकायचंच आहे अजून. एखाद्या बाईचं उत्तम मंगळसूत्र असावं पण नवरा गेलेला असावा, तसे काही ग्रह छान आहेत कुंडलीत, दशाच नाही येतात. कॅल्क्युलेट करत गेलो तर त्याच्या दशा 70व्या वर्षी येतात. शुक्र वृषभेचा, रोहिणी नक्षत्रात, युवावस्थेत, 70व्या वर्षी तो काय करणार. चंद्र हा जर घेतला आपण मृतावस्थेत तर काय होईल. एखाद तर्क सांग ना मला तू. एखाद राशी सांगू. नाही, तर्क सांग काय होईल. चंद्र कुठली राशी असो, काय चंद्रच मृत असेल तर काय होईल. मनशक्ती कमी असेल. चंद्रमा मनसो जाता. मनशक्ती कमी म्हणजे मनाला उभारीच नाही. लोकल ट्रेनमध्ये तू प्रवास करत असशील तर काही बघ पॅसेंजर 800च्या 800 ॲक्शन नाही, कोण हसतंय, कुठे गडबड झाली, कुठे बॅग पडली, काही त्यांच्यावर परिणाम नाही. असे पेंगोळलेले असतात, मधनंच असे उठतात, पुन्हा पेंगोळतात. उदाहरण दिलं होतं ते महालक्ष्मी नमस्कार करून परत झोपला, तसं काय. चंद्र मृत म्हणजे अध्यात्मालाही अनुकूल नाही, कारण अध्यात्मात पण एक उभारी लागते, उत्साह लागतो. अक्कलकोटच्या स्वामींसमोर बसलो, स्वामी आज तुम्ही काहीतरी मला अनुभव द्याच, ही पण मनाला एक उभारी लागते. मृतावस्था श्वास घेतोय म्हणून जिवंत, फार वाईट. हो, पण मी एक प्रश्न असतो तुला विचारतो, चंद्रासारखा शुभग्रह सुद्धा कधी कधी मृतावस्थेत बरा. कवा अष्टम स्थानात. कुठल्या राशीत. कुठल्या राशीत. अष्टम स्थानात चंद्राची भीती काय असते. मृत्यू स्थान आहे ते. बालारिष्ट. बालारिष्ट 2 वर्षाच्यात मृत्यू येणे किंवा पाण्यात बुडून मृत्यू येणे. त्यात तो जलराशीत असेल तर आणखी, पण मृतावस्था आहे. काठावर गेला आणि सावध झाला, किंवा तो प्रसंग घडला पण त्यातनं एखाद्याच घडणारच नाही प्रसंग, नाममात्र तिथे आहे तो, पण काहीही अनुभव नाही. मग साधा नियम, जे ग्रह अशुभच करणार आहेत, सरळ इंडिकेशन मिळते ते मृतावस्थेत असावे. पण 4 प्रकारचे लोक असतात. उत्तम ग्रह उत्तम अवस्थेत शुभफळ, उत्तम ग्रह अशुभ ठिकाणी चांगल्याचं फळ गेलं, अशुभ ग्रह शुभ ठिकाणी शुभस्थानाचा नाश झाला, आणि अशुभ ग्रह अशुभ स्थानात मृतावस्थेत पूर्णतः फळ वाईट टळलं. हे सुद्धा ॲस्ट्रॉलॉजी कधी कधी सांगतात, तर ताई तुम्ही नशिबवान आहात, तुमच्या पत्रिकेत जलभय होतं पण ते टळलं आहे. आणखीन एक विचारू प्रश्न, याच अष्टम स्थानात चंद्र आणि बुध जर असतील
तर एक मानसिक संतुलन किंवा बौद्धिक स्मृतिभ्रंश वगैरे अशा पद्धतीचं रीडिंग देतात, पण तो चंद्रमृतावस्थेत असेल तर पण अष्टमातल्या चंद्रावर स्मृतिभ्रंशापेक्षा सुद्धा जलभयच देतात. बर. मरगळलेलं मन, मृत्यूस्थान, स्मशानामध्ये कोणाला तरी पोचवायला आलेली माणसं क्वचित असं दिसेल एन्जॉय करतायत, एकमेकाला वेफर्स देत आहेत, गाणी म्हणतायत, जोक्स सांगतायत, असं होणार नाही. पण मी एक बहादूर माणूस पाहिला वृषभ राशीचा, व्यापारी राशी आहे. दुसरं स्थान म्हणजे धनस्थान, तशी दुसरी राशी म्हणजे धनाची राशी. तो प्राणी कोणाशी तरी कॉन्ट्रॅक्ट करायला पेपर्स घेऊन आला होता आणि त्याने सरळ त्या पिंपळाच्या पारावर बसला तो आणि म्हणाला की एनिवे आता ह्याला थोडा वेळ लागणार आहे आणि काही वेळ गेल्यावरच आपण जाणार आहोत, तर आपण कामं करून घेऊया ना. आणि 2 पठ्ठे लोक तिथे बसून कॉन्ट्रॅक्ट साईन करत होते, प्रत्येक पेजवर इनिशियल करणं. त्याचं नाव सांगायचं इतका मोह होतं मला, पण मला त्याचं कौतुक वाटलं. तर मला टाईम इज मनी फॉर बिझनेसमन, तर कशाला इथे क्रिमिनल वेस्ट ऑफ टाईम करायचं. ते भटजी लोक चितार असतात, त्याला सगळं फेऱ्या मारायला लावतात प्रदक्षिणा, तो पण आपण कामं करून घेऊ. खूप प्रॅक्टिकल आहे का नाही. पण त्या नातेवाईक जे आले असतील त्यांना वाईट वाटेल, पण असे लोक पण आहेत. वृषभ राशीत शुक्र, चंद्र, बुध युवावस्थेत बिझनेस, आणि म्हणून बिझनेसमनची कधी कधी ट्रॅजेडी होते. कधी कधी अनेक बिझनेसमॅन एवढे काय रमलेले असतात बिझनेसमध्ये, टूर्समध्ये. मुली लग्नाच्या आहेत. कधी मुलींचं वय झालं, निघून गेलं 30-35, पूर्ण केस पांढरे झाले, नाना तऱ्हेची वृद्धपणाची लक्षणं दिसायला लागली. मग ती बाई म्हणते, काय हो माझ्या मुलींसाठी मीच वणवण हिंडले. मुलीच्या वडिलांनी सुद्धा जो मुलगा आहे ज्याच्याशी ते संबंध करू इच्छितात त्याच्याकडे जावं. मग त्या जावयाला आधीपासून काय वाटत असतं, हे पुढे सासरे होणार आहेत माझे, यावं जरा माहितीकडे मान घ्यावं, बोलावं. पण मुलीचे वडील खूप बिझी आहेत. तर एकदा असं घडलं होतं, काही केल्या त्या मुलींचे लग्न होत नव्हते आणि ती बाई म्हणाली मी नवऱ्याला सांगितलं हो थोडा तरी वेळ काढा. एक माणूस एवढंच म्हणा, मुलीचा बाप काय करतो, त्यांची पद्धत असेल, कोकणातले बरेचसे लोक असे बोल. त्याला राग आला, तेव्हापासून हा कुठेही गेला नाही, तूच बघ काय ते. एका माणसाच्या बाबतीत असं आलं, मुलगी सांगून आली आणि काय नाही तुम्ही बघा आणि करून टाका, मी त्यावेळेला शक्यतो मी भारतात राहायचा प्रयत्न करेन. आणि फिट्स येणाऱ्या मुलीशी लग्न झालं. सगळं आयुष्याची ट्रॅजेडी झाली. पुरुषांनी त्यावेळी आपली कर्तव्य पार पाडली पाहिजे. पण इतके व्यवहारी लोक पण असतात. आपला मुद्दा चालला होता तो स्मशानाचा, त्यामुळे कोण कसा असेल ना, एव्हरी हॉरोस्कोप इज अ प्लॅनिंग ऑफ गॉड. तू ज्योतिष शिकलीस, ऑलरेडी शिकतेच आहे, तर तुला कंटाळा नावाचा प्रकार येणार नाही. आफ्रिकेच्या जंगलात तुला एकटी ठेवली ना, एक 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 हॉरोस्कोप, अरे असं आहे असं असं, कधी वेळ जातो कळत नाही. निद्रा नाशावर उत्तम उपाय. उत्तम उपाय. पण निद्रा घ्यावीशीच वाटत नाही, इतकं रात्रभर अभ्यास करत असतो आपण. आणि तुझ्या चेहऱ्यावरती विद्वत्ता मला आता दिसायला लागली. वाईट. म्हणून तुम्ही आम्ही आता विश्रांती नंतरही मला प्रश्न विचारायला लागला की हिला येतंय की नाही उत्तर बघूया. आज आपण इथे थांबूया. प्रेक्षकांच्या वतीने नेहमीप्रमाणे आभार मानते. देव दत्त.